ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एक सत्य म्हणजे सायलीने आता प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणताच आता नीतीच्या मनात आणि दिव्याईच्या कृपेने आता दुसरे सत्य आता सुभेदारांसमोर येताना आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। आणि आता एकच भयानक घटना घडत प्रियाने आता सायलीला लुटून देताच जिन्यावरून घरगळत आता सायली जेव्हा खाली पडते तेव्हा आता सगळेजण सायली पडल्याचे बघून सायलीकडे धाव घेतात आणि त्याच वेळेस आता सगळेजण बेशुद्ध पडलेल्या सायलीला उठवत असताना प्रतिमाचे लक्ष सायलीच्या पायाकडे जाते आणि सायलीच्या पायातील तुळशीपत्र प्रतिमासमोर येताच आता पटकन प्रतिमा ही सायलीचे पाय धरून आता पडलेल्या सायलीचा तो तुळशीपत्राचा पाय पूर्णाईला दाखवते आणि पूर्णाई जेव्हा आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते तेव्हा आता पूर्णाईला तिसरा मोठा भयानक धक्का बसून सुभेदाराच्या घरी एकच मोठा धमाका उडतो आणि सायली ही तन्वी असल्याचे ते गुपित अखेर पूर्णाई समोर येऊन प्रियाची एक चूक महागात पडून प्रियाच्या खोट्या तन्वीचा पर्दाफाश होत सायली हीच आपली तन्वी असल्याचे समजताच आता पूर्णाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत पूर्णाई कसा सायलीचा नात सून म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मध्ये आता सुभेदाराच्या घरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असताना आता सायलीने ही प्रतिमाला रक्षाबंधन म्हणजे राखी बांधण्यासाठी तयार करून बाहेर आणलेले असते तेव्हा आता प्रताप हा पाटावर बसताच अगदी प्रेमाने प्रतिमाने आता प्रतापचा हात समोर धरत प्रतापला राखी बांधलेली असते। राखी बांधत असताना प्रतिमाच्या डोळ्यातून पडलेला अश्रूचा थेंब प्रतापच्या हातावर पडून प्रताप तो अश्रूचा थेंब आपल्या मुठीत घेतो आणि जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतापच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं। प्रतिमाचं आपल्यावरचं तर प्रतापचं प्रतिमावरचं ते प्रेम बघून इकडे सायली आणि पूर्णाईला देखील खूप आनंद झालेला असतो। तेव्हा आता प्रतापने सांगितलेलं असतं की सायली आज माझ्या मनगटावरती ही जी राखी दिसते ना ती फक्त तुझ्यामुळे दिसते आणि आज तू प्रतिमाला आपल्या घरी आणून प्रतिमाला सगळ्यांसोबत भेट घडवून आता आमची प्रतिमा आम्हाला परत मिळवून दिली आणि हळूहळू आता प्रतिमाचा विश्वास देखील मिळवून देण्याचा तू आम्हाला प्रयत्न करते तुझे उपकार कसे फेडू। तेव्हा आता सायली म्हणते की बाबा हे काय मी काय तुम्हाला परकी आहे का। तर आता पूर्णाईने सुद्धा सायलीला राखी बांधलेली असते आणि आता खरंच सायली ही सगळ्या सुभेदारांच्या गळ्यातील ताईत बनलेली असते। इकडे मात्र प्रियाचा मोठा जळफळाट होत असतो आणि ही सायली तर आता जास्तच सुभेदारांच्या आणि या प्रतिमाच्या जवळ आली आहे तेव्हा आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आणि जर त्या प्रतिमाची स्मृती परत आली तर आपलं काही खरं नाही आणि आपला खेळ त्या क्षणी एका झटक्यात खल्लास होईल असा विचार आता प्रियाच्या डोक्यात आलेला असतो। तेव्हा आता काहीही करून प्रतिमाने आपल्याला मुलगी मानायलाच हवे असे आता विचार करून प्रिया आता प्रतिमाकडे येते आणि आता प्रतिमा तिच्या रूममध्ये असताना प्रिया तिच्या गळ्यातील ते लॉकेट आता प्रतिमाला दाखवत म्हणते की अगं आई तू मला का ओळखत नाहीयेस हे बघ 22 वर्षापूर्वीचं हे लॉकेट तू मला घातलं होतंस आणि यावरून तरी ओळख मीच तुझी मुलगी आहे तन्वी। तेव्हा आता प्रतिमा ही प्रियाला दूर ढकलू लागते आणि प्रियाचा तिरस्कार करू लागते तेव्हा आता प्रियाला सुद्धा राग येतो जोराने आता प्रिया ही प्रतिमाचा खांदा हलवत प्रतिमाला तीच तिची तन्वी असल्याचे आता मोठमोठ्याने ओरडून सांगत असते पण आता प्रतिमा घाबरून प्रियाला नाही नाही असं म्हणत असते। तेवढ्यात आता पाठीमागून सायली तो सगळा प्रकार बघते आणि प्रिया ही आता रागाने प्रतिमावरती धावून गेल्याचे आता समजताच रागाच्या रुद्रावताराने सायली पुढे येते।
राणी आता प्रियाला धरत सायली ही सनकन प्रियाच्या कानाखाली मारते. प्रिया आता कानाखाली पडताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. रागाने आईच्या मायेने धावून येत सायली एवढी जोराने आता प्रियाच्या कानाखाली मारते की प्रियाचा जाळ आणि धूर संगच निघालेला असतो. प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राग येऊन प्रिया म्हणते की सायली, हे तू काय केलंस की मी माझ्या आईसोबत बोलत होते ना, तुला मला मारण्याचा अधिकार कोणी दिलाय? मीच प्रतिमा आईची मुलगी आहे, तेव्हा मी माझ्या आईसोबत बोलू शकत नाही का? तेव्हा लगेचच सायली म्हणते की बोलू शकतेस प्रिया, पण तू या भाषेत नाही. प्रतिमा आत्याला अजून एवढं आठवत नाही आणि तू प्रतिमा आत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रतिमा आत्यावरती मोठमोठ्याने ओरडत होतीस. तर आता सायली ही पूर्णाईला जाऊन आता प्रियाचं सर्व कटकारस्थान सांगते. सायली म्हणते की पूर्णाई ही प्रिया लॉकेट दाखवून प्रतिमा आत्याला घाबरवत होती आणि मोठमोठ्याने प्रतिमा आत्यासोबत प्रतिमा आत्याला ओरडत होती. तेव्हा जर असंच राहिलं तर प्रतिमा आत्या कधीच पूर्वीचं त्यांना काही आठवणार नाही आणि त्या प्रयत्नही करणार नाही आणि कदाचित त्या आपल्या या घरातूनही निघून जातील. तेव्हा आता पूर्णाईला खूप राग आलेला असतो आणि रागाने आता पूर्णाई प्रियाला बोलून प्रियाचा चांगलाच समाचार घेते. तेव्हा आता प्रियाचा घमंडी माज पूर्णाईने आता चांगलाच उतरून काढलेला असतो. पूर्णाई म्हणते की हे बघ प्रिया, प्रतिमा जरी तुझी मुलगी असली तरी त्या अगोदर ती माझी मुलगी आहे, तेव्हा तिच्यासोबत कसं वागायचं आणि काय करायचं हे सगळं मी तुला सांगते की ते मीच ठरवणार आणि त्याचा अधिकार मी अजून कुणालाही दिलेला नाही. तेव्हा तू जर आता माझ्या परवानगीशिवाय पुन्हा प्रतिमाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. आता मी तुला ही शेवटची संधी देते, नाही तर मी तुला पुन्हा माझ्या घराचा उंबरठा ओलांडू देणार नाही. तर आता प्रियाला खूप राग आलेला असतो आणि रागानेच प्रिया ही तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे आता आतमध्ये जाताच प्रिया विचार करते की आता या सायलीला काही सोडायचं नाही आणि नागोबाने सांगितल्याप्रमाणे जर प्रतिमाने मला आई म्हणून स्वीकारले नाही तर या प्रतिमाला सुद्धा जीव मारायचं, असं आता प्रियाने ठरवलेलं असतं. इकडे आता प्रिया ही आता सायलीला आता जळवण्यासाठी पुन्हा आता वेळोवेळी अर्जुनकडे जाऊन अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता प्रिया ही जास्तीत जास्त वेळ अर्जुनच्या बेडरूममध्ये राहत असते. तेव्हा आता सायलीला हे देखील खटकतं आणि सायली आता रागाने प्रियाकडे येत म्हणते की प्रिया, हे बघ, मी तुला सांगते की माझ्या नवऱ्यापासून तू 4 हात लांब राहा, पण तू तर आता जसं काय त्याच्यावरती तुझा नवरा असल्यासारखा हक्कच दाखवते. मी तुला सांगते, जर तू पुन्हा माझ्या नवऱ्याकडे आलीस तर मी आता हे खपवून घेणार नाही. तेव्हा आता राग येऊन प्रिया म्हणते की अगं, तुझा नवराच माझ्याकडे येतोय आणि त्यालाच आता माझ्यावरती प्रेम व्हायला लागलंय. तेव्हा आता राग येऊन सायली म्हणते की हे बघ प्रिया, तो माझा नवरा आहे, पुन्हा जर तू त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करशील तर बघ. तेव्हा आता राग येऊन प्रिया म्हणते की काय करशील तू? तेव्हा आता राग येऊन प्रिया जोराने आता सायलीला ढकलत म्हणते की सांग ना, काय करशील ग तू? आणि आता प्रियाने सायलीला एवढ्या जोराने ढकललेलं असतं, लगेच आता सायली ही जिन्यावरून घरगळत कोल्हांट्या उड्या घेत आता घरगळत खाली येऊ लागते आणि जिन्यावरून खाली येऊन सायली आता पडलेली असते आणि बेशुद्ध पडताच सगळेजण आता सायलीला बघतात आणि सायली पडली असे म्हणत सगळ्यांनी आता सायलीकडे धाव घेतलेली असते. विमल, कल्पना, अर्जुन सगळेजण आता सायलीला उठू लागतात. सायली बेशुद्ध असते आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर त्याच वेळेस आता प्रतिमासुद्धा सायली पडलेली बघून सायलीकडे येऊ लागते, पण त्याच वेळेस आता देवी आईच्या कृपादृष्टीने प्रतिमाचे लक्ष पडलेल्या सायलीच्या पायाकडे जाते आणि सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघताच आता हीच आपली तन्वी असे एका झटक्यात आता प्रतिमाला आठवलेलं असतं आणि पटकन आता पुढे जाऊन प्रतिमा ही सायलीचा पाय धरते आणि आता खुनेनेच पूर्णाईकडे बघत आता प्रतिमाने पूर्णाईला दाखवलेलं असतं की हे बघा तुळशीपत्र आणि ही माझी तन्वी आहे असे खुनेनेच प्रतिमा स्वतःकडे बोट दाखवून आता पूर्णाईला सांगते. तेव्हा पूर्णाई आता सायलीच्या पायाकडे लक्ष जात सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते आणि सायलीच्या पायातील तुळशीपत्र बघून पूर्णाई समोर अखेर 22 वर्षापूर्वी लपलेले ते
सत्य अखेर समोर आलेले असते. आणि आता हे तुळशीपत्र म्हणजे सायली हीच आपली तन्वी आणि सायली हीच आपली नात सून असल्याचे आता पूर्णाई समोर आलेलं असतं. आणि पूर्णाईच्या डोळ्यात टचकन आनंदाचे अश्रू बाहेर येतात आणि मोठ्याने पूर्णाई म्हणते की तुळशीपत्र, अगं कल्पना हे बघ सायलीच्या पायात तुळशीपत्र. तेव्हा आता सगळेजण आता सायलीच्या पायाकडे बघतात, पण सायली ही बेशुद्ध असते. तेव्हा आता सायलीच्या पायातील तुळशीपत्राने मोठा धमाका उडून प्रिया ही तन्वी नाही तर सायली हीच तन्वी असल्याचे सत्य देवी आईच्या कृपेने आणि प्रियाच्या एका घोडचुकीने आता समोर आलेलं असतं. तेव्हा प्रियाला सायलीला लोटलेली चूक खूप मागात पडून अखेर सायली हीच तन्वी असल्याचे सत्य देवी आईने पूर्णाई आणि सगळ्यांसमोर आणलेले असते. आणि ही सायली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य सगळ्यांसमोर येऊन पूर्णाई आता सायलीचा कसा नात सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.